आज रविवार सकाळ. खिडकी उघडून खाली बघितलं तर आज काय बघता बघता दिसलंय मासेवाली. चक्क दारात मासेवाली ताजे मासे जाऊन घेतले, सर्व केले, मॅरिनेशनची तयारी केली. म्हटलं रविवारी काहीतरी वेगळं स्पेशल पाहिजेच. विचार केला फार काही पसारा घालायला नको. साधं सरळ सामान घेतलं. लिंबू, तिखट, मीठ, आले लसूण पेस्ट, जे काय घरात असतं मसाल्याच्या डब्यात जे काय असतं ते घेतलंय. लिंबू पिळून घेतलं. प्रॉन्सला चांगलं लिंबू पिळल्याने त्याचा वास, म्हणजे तसाही वास नसतोच पण वास राहत नाही माशांचा. त्याला लावलंय मीठ, हळद, तिखट, आले लसूण पेस्ट सगळं एकत्र करायचं आहे आणि हे हळूहळू मॅरिनेट करायचं आहे. हे मॅरिनेट झालं की रवा फ्राय करून खायला मस्त. तर आता हे सगळं एकत्र, जे काही मसाले घेतले होते ते सगळे एकत्र कालवले आणि व्यवस्थित एकजीव झाल्यावरती हळूहळू सगळ्या माशांना व्यवस्थित प्रमाणे लावून, माशांना म्हणजेच तेच प्रॉन्स आणि कोळंबीला, कारण ते नाजूक असतं. साफ करून घेतल्यावरती, म्हणजे साफ करून घेण्यापूर्वी एक काळजी करायची, म्हणजे या कोळंबीमध्ये एक काळा धागा असतो. एक म्हणजे दोन असतात. एक बॅक साईडने एक असतो सी असा आकाराचा कर्व असतो गोलाकाराचा कंस असा. तर आतल्या बाजूला एक धागा असतो आणि बाहेरच्या बाजूला एक असतो. तर ते धागा काढून घ्यायचा आठवणीने. तो धागा जर काढला नाही तर पोट बिघडण्याची शक्यता असते. त्यामुळे ते कोळणी काढतातच शक्यतो, पण त्यांनी जर का नाही काढला तर आपण मात्र तो काढून मगच कोळंबी छान स्वच्छ साफ करून मगच ती वापरायची. आता मॅरिनेशन तर झालं आहे, पण मग त्याला कोटिंग येण्यासाठी, म्हणजे कुरकुरीत रवा फ्राय असा कोळंबी बनण्यासाठी रवा घेतलेला आहे. कच्चा रवा घ्यायचा आणि त्यामध्ये थोडासा फिश फ्राय मसाला मिळतो तो आणि मीठ, हे सगळं एकत्र करून घ्यायचं आहे. खरं तर कुरकुरीत रवा फ्राय खायला, म्हणजे ग्रेव्हीपेक्षा रवा फ्राय खायलाच बरेच जणांना आवडतं. आता मॅरिनेट केलेला कोळंबी एक एक करत आपल्या रव्याच्या मिश्रणामध्ये घोळवून घ्यायचा आहे. सोबतच तवा गरम करायला ठेवला आहे मी, त्यात थोडंसं तेलही घातलं आहे. तेल चांगलं तापू द्यायचं. तापल्यावरती गॅस बारीक करायचा आणि मग आता आपण ह्या ज्या काही कोळंबी अशाच रव्यामध्ये घोळवून घेतोय त्या सगळ्या घोळवून झाल्या की एक एक करून तव्यावर आपण टाकून त्याला शॅलो फ्राय करायचं आहे. फार काही तेल लागत नाही या रेसिपीला. कमी तेलामध्ये आटोपशीर पद्धतीने होते, फार पसाराही होत नाही आणि खायलाही एकदम टेस्टी लागतं. खरं तर आज माझा बेत काहीतरी वेगळा होता, पण अचानक मासेवाली दारातच ताजे मासे घेऊन आली, त्यामुळे मोह आवरता आला नाही. हे बघा, अशा पद्धतीने हे रव्यात मी घोळवलेले सगळे प्रॉन्स आहेत, प्रॉन्स कोळंबी. आणि आता तव्यावरती तापलेल्या तेलात एक एक करत मी सगळे सोडून घेतलेले आहे. 1-2 मिनिट एका साईडने ते भाजून घ्यायचे, चांगले म्हणजे शिजू द्यायचे आणि मग हळूहळू एक एक करत उलट्या बाजूने देखील तळून घ्यायचे. जसजसे तळून होतील तसतसे ते लगेच ताटात बाहेर न काढता तव्यावरच थोडेसे कडेला घ्यायचे, म्हणजे त्यातलं जे काही जास्तीचं तेल आहे ते सगळं खाली निथळून जातं आणि मग आपला तवा फ्राय हा प्रॉन्स म्हणजे किंवा कोळंबी एकदम अशी कुरकुरीत आणि कमी तेलात होऊन जाते. हे बघा, आता मी इथे दाखवलेलं आहे. 2-3 मिनटं एका बाजूने तळून घेतल्यानंतर मी त्याची बाजू बदलून दुसऱ्या बाजूने देखील 1-2-3 मिनटं असं तळून घेतलेलं आहे आणि तळून झाल्यावरती पुन्हा उलट करून साईडला ठेवलं. आता तयार झालेलं हे कोळंबी फ्राय, हा आपला कोळंबी फ्राय तयार झाला. अजूनही उरलेले थोडेसे कोळंबी मी फ्राय करून घेतले आणि सगळे डिशमध्ये काढून घेतले. करून बघा तुम्ही सुद्धा चमचमीत असा कोळंबी फ्राय.